भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी घोडा. So the right answer of this question is option number B, वाघ. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधान कधी लागू झाले होते? ऑप्शन ए 1947, 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर 1950, ऑप्शन डी 26 नोव्हेंबर 1949. सो द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी महात्मा गांधी. सो द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न. जनगणमन या राष्ट्रगीताचे रचयिता कोण आहेत? ऑप्शन ए बंकमचंद्र चट्टोपाध्याय, बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी सरोजिनी नायडू, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस. सो द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. रवींद्रनाथ टागोर हे जनगणमन या राष्ट्रगीताचे रचयिता आहेत. क्वेश्चन नंबर 5. भारताचा राष्ट्रीय फूल कोणता? ऑप्शन ए गुलाब, ऑप्शन बी कमळ, ऑप्शन सी सूर्यफूल, ऑप्शन डी जाई. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. योग्य उत्तर याचे ऑप्शन नंबर बी आहे कमळ. कमळ हा राष्ट्रीय फूल आहे आपला. पुढील प्रश्न. पृथ्वीवरील सगळ्यात मोठा महासागर कोणता आहे? पर्याय 1 हिंदी महासागर, पर्याय 2 अटलांटिक महासागर, पर्याय 3 प्रशांत महासागर, पर्याय डी आर्टिक महासागर. सो द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज आन्सर नंबर सी प्रशांत महासागर. पुढील प्रश्न. भारताची राजधानी कोणती आहे? ए मुंबई, बी कोलकाता, सी नवी दिल्ली, डी चेन्नई. तर योग्य पर्याय आहे ऑप्शन नंबर सी नवी दिल्ली. नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. पुढील प्रश्न. सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य कोणत्या भाषेतील आहे? ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी संस्कृत, ऑप्शन सी पाली, ऑप्शन डी उर्दू. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संस्कृत. सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य संस्कृत या भाषेतील आहे. पुढील प्रश्न. मानवी शरीरातील सगळ्यात मोठी हाड कोणती आहे? ऑप्शन ए कवटी, ऑप्शन बी कणा, ऑप्शन सी फिमर, ऑप्शन डी बरगडी. तो योग्य पर्याय आहे ऑप्शन सी फिमर. फिमर हे माणसाच्या शरीरातील सगळ्यात मोठी हाड आहे. पुढील प्रश्न. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? अतिशय सोपा असा प्रश्न आहे. ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी कबड्डी, ऑप्शन डी फुटबॉल. योग्य आन्सर आहे ऑप्शन बी हॉकी. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. पुढील प्रश्न. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी गरुड. योग्य पर्याय आहे ऑप्शन बी मोर. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट प्रश्न. संविधानाचं संरक्षण कोण आहे? ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी राष्ट्रपती, ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन डी संसद. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालय हे संविधानाचे रक्षक मानले जाते. पुढील प्रश्न. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ए यमुना, बी गंगा, सी ब्रह्मपुत्रा, डी गोदावरी. ऑप्शन बी हा योग्य उत्तर आहे गंगा. गंगा ही भारतातील सगळ्यात लांब नदी आहे. पुढील प्रश्न. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी बंगळुरू, ऑप्शन डी हैदराबाद. तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी बेंगळुरूला इस्रोचे मुख्य कार्यालय आहे. पुढील प्रश्न. भारतातील एकूण किती राज्य आहे? भारतात एकूण किती राज्य आहे? ऑप्शन ए 27, ऑप्शन बी 28, ऑप्शन सी 29, ऑप्शन डी 30. योग्य पर्याय आहे ऑप्शन बी 28 राज्य भारतात सध्या आहे. पुढील प्रश्न. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी सरदार पटेल. सो द
योग्य पर्याय आहे ऑप्शन बी. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. पुढील प्रश्न, मानवी रक्ताचा रंग लाल का असतो? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मानवी रक्ताचा रंग लाल का असतो? ऑप्शन ए ऑक्सिजनमुळे, ऑप्शन बी हिमोग्लोबिनमुळे, ऑप्शन सी प्लाझ्मामुळे, ऑप्शन डी प्लेटलेट्समुळे. सो योग्य पर्याय आहे ऑप्शन बी. माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल असतो. पुढील प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? ऑप्शन ए सरोजिनी नायडू, ऑप्शन बी प्रतिभाताई पाटील, ऑप्शन डी इंदिरा गांधी, ऑप्शन डी सुषमा स्वराज. योग्य पर्याय आहे ऑप्शन सी. इंदिरा गांधी हे भारताच्या पहिल्या पंतप्रधान होत्या. पुढील प्रश्न, ओझोन स्तर कशापासून संरक्षण करतो? ऑप्शन ए इन्फ्रारेड किरणे, ऑप्शन बी अल्ट्राव्हायोलेट किरणे, ऑप्शन सी एक्स-रे, ऑप्शन डी गॅमा किरणे. सो राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज अल्ट्राव्हायोलेट किरणे पासून ओझोन स्तर आपल्याला सुरक्षित करतो. पुढील प्रश्न, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? किंवा भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून कोणत्या झाडाला म्हटले जाते? तर ऑप्शन ए नीम, ऑप्शन बी पिंपळ, ऑप्शन सी वड, ऑप्शन डी आंबा. सो योग्य पर्याय आहे ऑप्शन सी. वडाला भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून ओळखले जाते.